तर आहे का नाही इथनं पुढे चालू म्हणजे बुरुजावर. तर तुम्हाला दाखवतो इथनं म्हणजे व्ह्यू कसला इथं भारी होते. तर आम्ही आता आहे ना तिकडे बॅक साईडला होतो, आता आपण फ्रंट साईडला चालू. तर आपण काय करूया म्हणता आता बरोबर वरती जाऊया त्या साईडला. तर ह्यो शेवटचा टोक आहे पावनगडचा. तर इथं आहे की नाही आपल्याला सूर्यचंद्र बुरुज पण बघायला मिळते इकडं. ह्यो टेहळणी बुरुज आहे आणि तटबंदी पण आहे इथं. तर वरती जाऊया आपण, चला. तर आहे की नाही घेतलं इथलं सगळं शूट आणि इथं आहे ना आपण जायचं डायरेक्ट महादेव मंदिर बघायला, जे की एकदम पुरातन देवस्थान आहे. तर तिकडंच चालूया आता. तर मित्रांनो कसं काय भावनो संपला की विषय, तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे इथं आपल्याला आहे ना आता धबधब्यावरती जायचं आहे आणि इथनं जवळ आहे 30 किलोमीटरच्या अंतरावर आणि आम्ही आता हे पन्हाळ्यावरती. तर तुम्हाला आहे की नाही आजचा ब्लॉग आहे ना एकदम क्वालिटी होणार आहे, त्यात काही विषय नेत्र आहे की नाही. आजचा व्हिडिओ आहे की नाही शेवटवर बघा, चला. तर आहे की नाही ह्यो आपला फार्म हाऊस आहे, जो की तुम्हाला रात्री बघायला भेटला नाही एवढा जास्त. मग ह्यो फार्म हाऊस भेटलाय वर, इथनं व्ह्यू पण आहे की नाही समोरचा एकदम क्वालिटी व्ह्यू भेटला आपल्याला, म्हणजे डेंजर व्ह्यू भेटलाय. आणि वरती इकडं पन्हाळा आहे असा विषय, डेंजर व्ह्यू भेटलाय. तर चालूया आता, पोरं पण आवरल्यात त्या विषयी झाले पोरांचं पण, आणि चालूया आता इथनं बघूया. इथनं 30 किलोमीटरच्या अंतरावर फक्त, काय लय लांब नाही आहे, गाड्या पण आल्यात त्या विषयी. तर चला, टी शर्ट पण जरासं नवीन घातलाय. हे नाश्त्याला काय खाल्ले? पव नाश्त्याला आम्ही आहे की नाही कालचा भात राहिलेला आणि पव खाल्ल्यात. लिंबू चिरून आणि चहा. वरनं फरसाना, अदरक मार के चाय पिये. अदरक वाली चाय. रोसोड मोबाईल. तर विषय काय झाला माहिती काय, आपण धबधब्याला तर जायचा काय विषय नाही, पण याच्या आधी आहे की आपण पन्हाळ्याला जायचा. कारण पन्हाळ्यावरचा व्ह्यू पण आताचा क्वालिटी झालाय, कारण पावसाचं वातावरण झालंय. आता विषय ऊन बीट पडले जरा बारीक मध्ये. तर चालल्यात वरती पन्हाळ्यावरती, इथनं डायरेक्ट मला वरती पन्हाळा दिसायला बघा, वरती पन्हाळा टोक दिसायला लागले. तर इकडेच जायचं आहे, तर चला. तर आहे की नाही आलो आपण बरोबर एंट्रन्सला. व्ह्यू बघा कसा भारी दिसतोय क्वालिटी. थांबवायचा एक मिनिट. तर आहे की नाही आलो आपण इथं किल्ले पन्हाळ्यावरती. तर चालूया इथं आपलं एंट्रन्स आहे, इथं आपलं स्ट्रेट जायला लागते. वीर शिवकाशीची आपलं हे पण बघायला मिळते. हा तिथे लिहिले खाली, हा बाजीपूर म्हणजे पुढं आहे रे, चला. तर आहे ना पहिले इथे तिकीट काढले. किती रुपये तिकीट? मला 10 रुपये. 10 रुपये ना? 50 झालं. अरे भाई जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. चला बाबा, पर व्यक्ती काहीच नाही. चला तर इथनं आपलं स्ट्रेट जायचं आता पन्हाळ्यावरती डायरेक्ट, तर चला. हा तर मी हेच बोलतो चौक बरोबर बाजीप्रभू देशपांडेंचा. तर इथनं चालू होते किल्ला आता. तर आहे की सगळं लिहिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, 3 दरवाजा, पावनगड, तुपाची विहीर, पाराशर गुहा, वाहनतळ. तर आहे की नाही आलो आपण किल्ल्यावरती. तर इथनं व्ह्यू आता बघूया पहिला इथनं. तर आहे की नाही थांबलो इथं गडावरती आणि इथं तुम्हाला व्ह्यू दाखवताना कसला व्ह्यू डेंजर दिसतोय बघा इथनं. तर विषय झाला माहिती का, इथनं व्ह्यू बघा कसला डेंजरस आला आहे. तर ह्यो पूर्ण गड आहे आणि इथनं व्ह्यू डेंजर म्हणजे डेंजरस आला आहे. शेवटी शहर आला शेवट, एक नंबर वातावरण. हा ते मसाई पटरा आहे ना, तर ते मसाई पटरामध्ये तिकडे लांब आणि वरनं कसलं भारी झाली बघा ऑलरेडी. तर आहे की नाही इथनं पुढे चालू म्हणजे बुरुजावर. तर तुम्हाला दाखवतो इथनं म्हणजे व्ह्यू कसला इथं भारी होते. तर आम्ही आता आहे ना तिकडे बॅक साईडला होतो, आता आपण फ्रंट साईडला चालू. तर आहे की नाही आलोय तो वरती. तर बघा आता आपण आहे की नाही तिथं होतो, आता आपण इकडे आले. व्हिडिओ करता करता गेला. कोकण इकडे चालू रे वा. तर आहे की नाही बुरुज आहे आणि इथं आहे की नाही तोफ ठेवायची. तर आता इथं तोफ नाही, डायरेक्ट धूप शत्रूला धप्पा डेंजर. त्या काळात तिथनं व्ह्यू कसला दिसत असणार आहे की नाही निखिल? महाराजांच्या काळात महाराजांचा किल्ला कसला भारी दिसत असणार आहे इथनं. डेंजर हे ते नाही आहे, ते मसाई पटरा इथपर्यंत किल्ला. एक नंबर व्ह्यू आहे भाई, खरंच एक नंबर व्ह्यू आहे इथनं. हे बघा म्हणजे जेव्हा महाराज आपले होते तेव्हा काय फील असणार आहे बघायचं डेंजर, कसलं वाढत असणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवतो मला इथनं. तर आहे का नाही आपण आता सगळ्यात टॉपच्या ह्याच्यावर आलोय. तर इथं पण काय असणार आहे काय म्हणजे बघा की.
डेंजर डेंजर. तर आपण काय करूया म्हणता आता बरोबर वरती जाऊया त्या साईडला. काय तर आहे की नाही बघूया, आज जाऊया आपण वरती जायला ते इथनं कुठं तर. अरे कुठं येते तर बघा कसलं डेंजर आहे. चला तर वरती जाऊन बघूया काय कसं काय काय. तर बारीक अशी वाट आहे. डेंजर डेंजर व्ह्यू दिसतो इथनं. एक नंबर व्ह्यू दिसालाय. तर हे काय बघा, तर इथं आहे की नाही व्ह्यू बघा असा क्वालिटी व्ह्यू. तर फिरलाय आता किल्ला म्हणजे जरासं बारीक मध्ये तिकडं पण आहे अजून. तर तुम्हाला किल्ल्याचं मॅप दाखवतो पूर्ण. किल्ल्याचं मॅप कसं काय काय तर आहे की नाही. इथं किल्ल्याचा मॅप आहे पूर्ण. हे वा तर आहे की नाही, सगळा पूर्ण किल्ल्याचा मॅप आहे. किती आहेत बघा. तर याच्यावर सगळा पूर्ण किल्ल्याचा मॅप आहे. तर आहे की नाही आपण आहे की नाही आता पावनगडला जायचं आहे. तर चला आपण 7 ते 8 वेळा ह्याला आलोय आपलं काय ते पन्हाळ्यावरती आलोय, पण आपण पावनगडला गेलो नाही. तर आता चाललोय पावनगडला. तर चला इथूनच रोड आहे. तर आहे की नाही इकडे गड चालू झालाय म्हणजे इकडे भिंती आहेत बघा पूर्ण गडाच्या. इकडे आलोच नाही मी म्हणजे बघा आपण येतोय पण अर्धाच किल्ला फिरतोय गड किल्ले ते. तर पूर्ण आपण आता फिरायला पाहिजे. तर आहे की नाही वाढ बघितली कसली भारी आहे. डेंजर आहे डेंजर सीन. तर आहे की नाही पावनगड आपल्याला इकडे जायचं आहे. चला लिहिलाय बोर्ड. तर आहे की नाही इथं आलोय आपण. तर इथं आहे की नाही नरसिंह मंदिर पण आहे, लक्ष्मी मंदिर पण आहे आणि हनुमान मंदिर पण आहे इकडं. तर आता अजून आपल्याला पुढे जायचं आहे. चला ₹2 होता जायचं इकडं नाही ₹2 कुठे आहे बघ की तिथं आहे. तर आहे की नाही आलो इथं आणि इथं आहे की नाही एक नंबर प्लेस आहे पावनगडावरती. आम्हाला माहितच नव्हती हे म्हणजे इथं आलो ते लय भारी झालं. तर इथे लिहिले बघा पायरीची विहीर आहे काय आणि वाड्यांचे अवशेष इकडं आहे आणि महादेव मंदिर पण आहे. महादेव मंदिर त्या तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी तुम्हाला की नाही हे दाखवतो पायऱ्याची विहीर. तर ही बघा म्हणजे हे त्या काळात कसं केलं असणार आहे बघा हे. आणि ही पायऱ्याची विहीर. तर ही विहीर आहे म्हणजे महाराजांनी त्यावेळेस कसं काय काय केलं असणार आहे बघा. म्हणजे डेंजर विषय. तर आहे का नाही आपण आता तिथं जाऊया महादेव मंदिर पाशी. इकडे जाऊया. वाड्यांचं औषध म्हणजे कसं माहिती आहे काय हे असं हो ते बारकं बारकं ते होते तसलं औषध तिथं असलं की इकडं. चला मग. हॅलो. तर विषय झाला होता जरासं प्लॅनिंग मध्ये चेंज झाला. तर पुढे चाललोय आम्ही म्हणजे शेवटला तिकडनं इकडे येऊया म्हटलं. तर आहे की नाही डायरेक्ट शेवटच्या टोकाला आलोय पावनगडच्या. तेव्हा पुढे दिसायला बघ गड. तर आहे की नाही आलो आपण इथं. तर ह्यो शेवटचा टोक आहे पावनगडचा. तर इथं आहे की नाही आपल्याला सूर्यचंद्र बुरुज पण बघायला मिळते इकडं. ह्यो टेहळणी बुरुज आहे आणि तटबंदी पण आहे इथं. तर वरती जाऊया आपण चला. तर आहे की नाही आलो आम्ही आता टॉप वरती. न व्ह्यू शपथ डेंजर व्ह्यू हा. तर आहे की नाही वरनं बघा डेंजर व्ह्यू झालेत ना डेंजर. हे बघा ते ज्योतिबा आहे ना. तर आहे पुढचा जो डोंगर आहे तो ज्योतिबा डोंगर आहे. एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर. अरे हे बघ दगड कसला येऊ. अरे बघ किल्ले का दगड आहे येऊ. तर आहे की नाही घेतलं इथलं सगळं शूट आणि इथं आहे ना आपण जायचं डायरेक्ट महादेव मंदिर बघायला जे की एकदम पुरातन देवस्थान आहे. तर तिकडंच चालूया आता. तर चला पावनगडावर. तर आहे की नाही आलो इथं महादेव गडापाशी हे सॉरी. तर आहे की नाही आलो इथं महादेव मंदिर पाशी. तर इथं अवशेष तुम्हाला दिसतात. महादेव मंदिर पण आहे आणि तर असे त्या काळातले अवशेष पण तुम्हाला दिसतील. तर तुम्हाला दाखवतो पुढं. चला हे महादेव मंदिर आहे पूर्ण कसलं म्हणजे दगडी काय बांधकाम कसलं केलं. तर आता आपल्याला जायचं तुपाची विहीरला. तर ही तुपाची विहीर आहे. तर बघूया आपण कसली तुपाची विहीर आहे. तर आहे की नाही आपल्याला इथनं पण बघायला भेटते महादेवाची पिंड. तर हे बघा हे बघा. तर आहे की नाही इथनं पण आपल्याला महादेवाची पिंड बघायला भेटते. तर आतलं वातावरण आहे की नाही एकदम गार असते एकदम डेंजर.
तर माती दगड पण इथली एकदम मस्त आहेत. तर आहे की नाही ती लिहिली आहे बघा तुपाची विहीर. तर तुपाची विहीर असं म्हणतात त्याला. काय रहस्य असणार आहे, काय डेंजर, काय विषय माहित नाही. अरे उजेड कुठं पडलाय. बघ हे पाणी पिऊन बघायला पाहिजे रे. हे बेंडकुळे आहेत मोठी. तर आहे की नाही हे पण औषध आहे किल्ल्याचं. तर हे बघ. तर आहे का नाही बॅक साईडने तुम्हाला तसं दिसते आणि ही फ्रंट साईज आहे. तर फ्रंट साईडने तुम्हाला असं दिसते. तर एक नंबर वातावरण आहे इथलं आणि सगळंच म्हणजे अवशेष पूर्ण आहे की नाही महाराजांच्या काळातली सगळी अवशेष आहेत. तर अशी पडल्यात दगडे वेगळे पण तरी पण दिसायला पण एकदम भारी आहे. एक नंबर आहे. तर विषय झाला माहिती का सगळा पावनगड बघून आहे की नाही पूर्ण झालं आपला काय विषय नाही. म्हणजे अर्धा गड आहे पण आहे सगळं बघटलो. तर इथनं डायरेक्ट आपल्याला नाही पार्लेश्वर धबधब्याला जायचा आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावं. त्या व्हिडिओमध्ये अजून जास्त कोण केला नाही पार्लेश्वर धबधबा. तर तिकडंच चालू आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर चला. तर आहे की नाही धबधबा गर्दी बघा ह्या बघायला. गर्दी पब्लिक म्हणजे पब्लिक ठीक आहे.